जे शेंडे असतात असे ते आपल्याला हे असे काढून घ्यायचे आहे. जे काही पिवळे पानं असतील ते पण काढून आपण हे स्वच्छ करून घेतलेली आहे. आता हे आपल्याला चिरून घ्यायचे आहे. तर इथे मी पांढरा भाग आणि हिरवा भाग दोन्ही वेगवेगळे चिरणार आहे. तर आता इथे त्या पद्धतीने मी कांद्याची पातीचा जो पांढरा भाग आहे तो आधी वेगळा करून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला हा पांढरा भाग वेगळा करून घ्यायचा आहे. बारीक बारीक कांदे आपल्याला घ्यायचे आहे. फार मोठे कांदे असतील तर ते वापरायचे नाही. हे बारीक कांदे आहेत म्हणून मी ते वापरते आहे. तर आता हे आपल्याला चिरून घ्यायचं आहे. आधी मी पांढरा भाग चिरून घेते आधी. त्या पद्धतीने आपल्याला एकदम बारीक पांढरा भाग चिरून घेतलेला आहे. बारीक कांदे आहेत एकदम ओळे घेतलेले आहेत. हे कांदे वापरल्यामुळे कांदापातीचेच कांदे वापरल्यामुळे आपल्याला सेपरेट कांदा घालायची गरज पडणार नाही, म्हणून हा पांढरा कांदा घेतलेला आहे. आता जो हिरवा पार्ट आहे तो देखील आपण टाकून घेऊया बारीक याच पद्धतीने. सर्वप्रथम आपल्याला अर्धी वाटी चणा डाळ ही अर्धा तास भिजवून ठेवायची आहे. ही मी भिजलेली चणा डाळ घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक आल्याचा तुकडा, 7-8 लसूण पाकळ्या, 5-7 हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा जिरे आणि थोडंसं किसून घेतलेलं खोबरं किसून घेतल्यामुळे टाकत नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर आता हे मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते मिक्सर जारमध्ये आणि आपल्याला त्याची चांगली पेस्ट करून घ्यायची आहे. सर्वांची वाटून घेते. आता झाकण काढून दाखवते. अशी आपण बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. एकदम बारीक केलेली आहे. ह्याप्रमाणे पेस्ट करून घ्यायची आपल्याला. आता इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये आपण तेल टाकलेलं आहे. तेल घेतलेले सागर, त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी तडतडू द्यायची आहे. मोहरी तडतडली की लगेच आपल्याला जिरे टाकायचे आहे अर्धा चमचा. जिऱ्याच्या नंतर आपण हिंग घालणार आहोत 1/2 चमचा आणि आपण जो कांदापातीचा पांढरा भाग जो आधी कापून घेतलेला आहे, बारीक चिरलेला आहे, तो टाकून घेऊया. आणि आता हळद टाकायची आहे. अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. आणि आता जो कांदापातीचा हिरवा भाग आहे बारीक कापलेला तो देखील टाकून घेऊया. कांद्याची पात ही मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. पांढरा आणि हिरवा भाग वेगवेगळा कापून घेतलेला आहे आणि इथं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता आपण झाकण ठेवून त्याला वाफ येऊ द्यायची आहे. हे मी परतून घेते. परत झाकण काढून परत झाकण ठेवून घेऊया. खाली भाजी लागली नाही पाहिजे, जळली नाही पाहिजे, त्याच्यामुळे आपल्याला असं मध्ये मध्ये झाकण काढून हे परतून घ्यायचं आहे. आता जे आपण मिक्सरला डाळ आणि मिरची, लसूण, खोबरं बारीक केलेलं आहे त्याची पेस्ट टाकून घेतलेली आहे. आता हे आपण परतून घ्यायचं आहे. 10 मिनिटांपर्यंत आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे. खाली लागू द्यायचं नाहीये, म्हणून सतत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. झाकण ठेवायचं आहे मध्ये. झाकण काढून मी परत परतून घेत आहे. चांगलं आपल्याला ही डाळ शिजली पाहिजे म्हणून हे चांगलं परतून घ्यायचं आहे झाकण ठेवून. आपण जे चणा डाळीचं पीठ वापरतो त्यापेक्षा ही चणा डाळ जर भिजून असं तुम्ही पिठलं केलं तर त्याची टेस्ट एकदम भन्नाट लागते. तुम्ही नक्की करून बघा. चांगलं सुक्क झालं पाहिजे हे पिठलं. कलर छान आलेला आहे, तुम्ही बघू शकता. त्याप्रमाणे खायला खूप टेस्टी लागतं. तुम्ही बघू शकता आपलं सर्व पाणी आता हे सुकलेलं आहे. तर ह्या प्रकारे आपलं हे पिठलं तयार झालेलं आहे. एकदम मोकळं छान डाळीचं पिठलं तयार होतं. तुम्ही नक्की करून बघा. आता आपण गार्निशिंगसाठी इथं कोथिंबीर वापरलेली आहे आणि आता मी हे एका बाउलवरती काढून घेतलेलं आहे. तर हे कांदापातीचं पिठलं तयार झालेलं आहे. तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. धन्यवाद.